स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः बल्लाळस्तु विनायक स्वमहडे चिंतामणी स्थेउरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोजरे ग्रामे राजन संस्थितो गणपते कुर्या सदा मंगलम। श्री गणेशाला वंदन करून कृणाल म्युझिक प्रस्तुत कलारंजना सादर करीत आहे मराठी वाद्यवृंद मराठी पाऊल पडते पुढे। मराठी पाऊल पडते पुढे। मराठी पाऊल पडते पुढे। मराठी पाऊल पडते पुढे। आपण जन्मलो त्या महाराष्ट्राच्या भूमीत, आपण मराठी माणसं, या मराठीचा स्वाभिमान आपल्या मनात खोलवर रुजलेला आहे। अशा या मराठीची महती आम्ही काय वर्णावी? अनेक संत महंतांनी तिचं वर्णन केलंय, ती आपली माऊली म्हणून। या माऊलीच्या उदरात जन्मलेली आपण साधी भोळी माणसं अजूनही तिचं साधपण जपतोय। या भूमीतला निसर्ग, या निसर्गावरच आपण आपल्या संस्कृतीचा पाया रचला। साधा आणि याच निसर्गाचा उपयोग केलाय तो देवादिकांना जाग करण्यासाठी। उठ मुकुंदा उठ श्रीधरा निशांत बघ जाहला प्राची रविराज उगवला। मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाला। उठी गोपाला उठी गोपाला। पूर्व दिशेला गुलाल उधळून पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला ज्ञानदीप लाविला। गोरस अर्पुन अवघे गोधन गोरस अर्पुन अवघे गोधन गेले यमुनेला। धूपदीप नैवेद्य असाहा धूपदीप नैवेद्य असाहा सदुपचार चालला स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाला। उठी गोपाला उठी गोपाला।
मुंज पाठ झाली पूर्वेला लाली आली भिरभिरती राणीवनी पाखर जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या शेताला घेऊन चालर गेली नजर डोईवरती पदर दूर गेली नजर डोईवरती पदर घरची लक्ष्मी शेताला आली घरची लक्ष्मी शेताला आली तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर गोडी न्यारीच चटणीला आली घरची लक्ष्मी शेताला आली जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या शेताला घेऊन चालर शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीत फांदीच्या घरट्यात लपून बसलंय कोण र त्याला गोपन गुंड्यान हानर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर शेताला घेऊन चालर पाहिलीत मंडळी, ही आपल्या मराठीची पहाट. या मराठी काव्यामधलं पहिलं पाऊल उचललं ते संत ज्ञानेश्वरांनी. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी या महान संतांना आपलं जीवन स्वेच्छेनं संपवलं. परंतु जाता जाता संस्कृतमधील भगवद्गीता आपल्या बोलीभाषेत करून आपणा सर्वांना उपकृत केलं. पंढरीच्या सावळ्या विठ्ठलावर अतोनात प्रेम असलेल्या या ज्ञानियांच्या राजानं त्याच्या भेटीची आस मनात धरताना म्हटलंय, संत ज्ञानेश्वर हे जसे 12व्या शतकातील संत, तसेच या आधुनिक काळात एक थोर संत जन्माला आले. शिर्डीचे श्री साईबाबा. स्वतः दारोदार भिक्षा मागून दीन अनाथांची सेवा करणारे हे शिर्डीचे श्री साई यांचं वर्णन करण्याकरता ओठी शब्द येतात.
चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, चमत्कार केला. संकटात जे जे मागती निवारा, दुःखी माणसांना त्या देऊनी सहारा. संकटात जे जे मागती निवारा, दुःखी माणसांना त्या देऊनी सहारा. निमिषात त्यांचा कायाकल्प केला, निमिषात त्यांचा कायाकल्प केला, कायाकल्प केला. स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा, करी अनाथांची जीवा पाड रक्षा. स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा, करी अनाथांची साई जीवा पाड रक्षा. लागे दुबळ्यांच्या सेवाचा करीला, लागे दुबळ्यांच्या सेवाचा करीला, सेवाचा करीला. बाबा आमची बांधिलकी आहे ती या मराठी मातीशी, मराठी संगीताशी, मराठी मायबोलीशी. या मराठी मातीत अनेक नररत्न जन्मली, अनेक थोर पुरुषांच्या गाथा गायल्या गेल्या त्या मराठी मातीतच. अशा ह्या पावन भूमीला आणि मराठ्यांच्या शौर्याला अभिवादन करताना साहजिकच आठवण होते ती छत्रपती शिवाजी महाराजांची. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेनं व थोर पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी पतितपावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं अख्खं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ज्यांच्या घोड दौडीपुढे सर्व सह्याद्रीच्या कडे नतमस्तक झाले, ज्यांच्या दीप तेजानं स्वराज्याचं तोरण दारोदारी दैदिप्यमान झालं, अशा त्या श्रीमंत योग्याला शिवछत्रपतींना आमचा मानाचा मुजरा. झाले बहु होतील बहु, परंतु या समः मृत्यूला आव्हान तू, संस्कृतीचा मान तू आणि अमुचा अभिमान तू. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे.